मंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडे अशी नाशिकची वाटचाल सुरू आहे. मात्र या शहराच्या अर्थकारणाचा मूळ पाया तीर्थस्थळांवरच अवलंबून आहे. धार्मिक पर्यटनासाठी हजारो भाविक नाशिकमध्ये येतात. यंदाचा कुंभमेळा ही नाशिकमधली सर्वात मोठी पर्वणी. कुंभमेळ्यानिमित्त हजारो भाविक इथे दाखल होणार आहेत. त्यात व्हीव्हीआयपी आणि विदेशी पर्यटकांचाही समावेश असणार आहे. अशा पर्यटकांना आता नाशिकमध्ये हक्काचं घर मिळणार आहे. इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या नाशिकच्या हेरंब सहस्त्रबुद्धे या तरुणानं पर्यटकांसाठी कॅराव्हॅन नाशिकमध्ये आणल्या आहेत. सोफा सेट, बेड्स, आधुनिक किचन, केमिकल टॉयलेट अशा सर्व सुखसोयी या व्हॅनमध्ये आहेत. या व्हॅनमध्ये एका वेळी 4 ते 5 जण अगदी घरासारखं राहू शकतात. ओव्हन, मायक्रोवेव्ह, ग्रिल, टीव्ही, फ्रीज याच्यासारख्या सगळ्या सुविधा आपण याला अटॅच करू शकतो. कंपनी इनबिल्ट 12 व्होल्ट LPG आणि 240 व्होल्ट याच्यावर हे सगळे रन होतात. आणि ह्या टोटली ISI आपण भारतातलं जसं मानांकन म्हणतो त्याच प्रकारे UK मधून मानांकन घेऊन पूर्ण ऑन रोड वर्दीनेस सर्टिफिकेट घेऊन आता भारतात प्रथमच यांनी एंट्री केलेली आहे. केवळ नाशिकच नाही तर राज्यातले किल्ले, इतर पर्यटन स्थळ अशा ठिकाणी ही व्हॅन नेणं सहज शक्य आहे. प्रायोगिक तत्वावर अशा 2 व्हॅन्स नाशिकमध्ये दाखल झाल्या आहेत. पुढच्या आठवड्यात अशा 18 व्हॅन नाशिकमध्ये येणार असून विदेशातील कॅरा स्टे ही संकल्पना नाशिकात प्रचलित होणार आहे. ह्या कॅराव्हॅनमध्ये 2 व्यक्ती एका डबल बेडवरती आरामात झोपू शकतात. दिवसभराचा तुमचा शीण, थकवा सगळा त्याच्यात निघून जाऊ शकतो. तर असे जर का आपण 8-10 कॅराव्हॅन जर लावले तर एका कॅराव्हॅनमध्ये जर का 4 लोक राहू शकत असतील तर साधारण 40 लोकांचं आपण ऑन साईट ॲलोकेशन करू शकतो. लंडनमध्ये प्रवासी भारतीय दिनाच्या कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मेक इन इंडिया अंतर्गत भारतात पर्यटन व्यवसाय हा किती चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतो हे पटवून दिलं. त्यातून प्रेरणा घेऊन भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात काम करण्याचा निर्णय या तरुणांनी घेतलाय. अशात शासनाकडून यासाठी कशी मदत होते यावरच या संकल्पनेचं यशापयश अवलंबून आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.